कोल्हापूरमधील शिक्षक आंदोलनाचा काल गुरुवारी 50वा दिवस। मात्र या आंदोलनाने हजारो शिक्षकांची घोर निराशा केली। मागील 50 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे। शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे डोळे लावून बसलेल्या या शिक्षकांनी आता ठाम निर्णय घेतला आहे। जर सोमवार आणि मंगळवारपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारी कोल्हापुरात हजारो शिक्षक सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य विनाअनुदानी शाळा कृती समितीने दिलाय। महाराष्ट्रातील विविध भागातून परभणी, लातूर, बीड, गडचिरोली, पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, सोलापूर येथून हजारो शिक्षक कोल्हापुरात दाखल झाले आहेत। सर्वजण सोमवारी कोल्हापूरला पुन्हा एकत्र येणार आहेत। यानंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांनी स्पष्ट केलंय। शासनाने आता वेळीच पावले उचलली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असा स्पष्ट इशारा शिक्षक कृती समितीने दिलाय। त्यांनी सांगितले की 70,000 शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न असून कोणताही धोका टाळण्यासाठी आंदोलनकर्ते सजग आहेत। नमस्कार। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानी शाळा कृती समितीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू होतं। 26 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू होतं। 11 दिवसानंतर परत उपोषण मागे घेऊन धरणे आंदोलन परत सुरू केले। या दरम्यान महाराष्ट्र शासनाने अनेकदा आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुमचा जो टप्पावाढीचा आदेश आहे तो लवकरात लवकर काढण्यात येईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन GR काढण्यात येईल। परंतु आज 50 दिवस झालं कोणत्याही प्रकारच्या शासनाची हालचाल दिसत नाही। करणार फक्त म्हणतात, आश्वासन देतात, परंतु आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलं। त्यामुळं आज आम्ही शासनाला अंतिम इशारा देतो, जर 24 सप्टेंबरपर्यंत मंगळवारपर्यंत जर बैठक होऊन जर GR निघाला नाही तर बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर आम्ही सामुदायिक आत्मदहन करणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल। धन्यवाद। आंदोलन शांततेने सुरू असले तरी शिक्षकांच्या संयमाचा अंत येत असल्याचं चित्र दिसत आहे। पुढील काही दिवसात निर्णय होण्याची अपेक्षा असून शासनाने याची नोंद घेतली नाही तर कोल्हापुरात आक्रोश होईल असा इशारा दिला गेलाय। रवी पाटील, KMM मराठी, कोल्हापूर।